त्या गुन्हेगारीची मुळं आता इतकी खोलवर गेलेली आहेत की ते सहज एका दिवसात खणून काढता येणार नाहीत आणि ती अनेक वर्षांपासून ही गुंडगिरी फोफावलेली आहे. तर ती काढून टाकण्यासाठी लोकप्रतिनिधी त्या भागातले जे आहेत त्यांना त्यावेळेला पावलं उचलायला पाहिजेत, पण तेव्हा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. किंवा अनेक लोकप्रतिनिधी हे त्या गुंडगिरीचा जे हिस्सा बनलेले असतात, त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या वरदहस्ताने ही गुंडगिरी फोफावते. ती काही सर्वसामान्य लोकांमुळे फोफावत नाही. त्यांना तक्रार करायची असते, पण ते कोणाकडे तक्रार करणार? लोकप्रतिनिधीकडे तक्रार केली तर खरोखर लोकप्रतिनिधी तात्काळ त्या गुंडगिरीवर कारवाई करू शकेल का? तसं फार कमी दिसतं, अगदी दुर्मिळ. मग कोणत्या तोंडाने लोक एखाद्या पोलीस ठाण्यामध्ये जातील, कशा प्रकारे हिंमत दाखवतील? त्यामुळे जबाबदारी लोकप्रतिनिधींचीच आहे की लोकप्रतिनिधी पुढे यावं आणि आपापल्या भागातली गुंडगिरी ज्या वेळेला ते अंकुर फुटत असतात तेव्हाच ते ठेचले पाहिजे, तेव्हाच ते उखडून टाकले पाहिजे. पण तेव्हा दुर्लक्ष केलं जातं, कारण या सगळ्या अशा लोकांचा उपयोग निवडणुकांसाठी होत असतो, आपली दहशत निर्माण करण्यासाठी होत असतो, आपली एक ताकद निर्माण करण्यासाठी होत असतो.